नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण जानेवारी 16 या दिवसातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की भारतात दरवर्षी जानेवारी 16 हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, बी. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, सी. भारतीय सेना दिवस, डी. राष्ट्रीय युवक दिवस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। घोषणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये जानेवारी 16 हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती। उद्देश: देशातील स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि नवनवीन उद्योजकांच्या प्रयत्नांना दाद देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। इतिहास: 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती। त्याचेच औचित्य साधून हा दिवस निवडला गेला आहे। आता पुढील दुसरा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये तामिळनाडूतील कोणत्या व्याघ्र प्रकल्पात अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 IT 2026 चे क्षेत्र सर्वेक्षण सुरू झाले? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. ताडोबा व्याघ्र प्रकल्प, बी. अनामलाई व्याघ्र प्रकल्प, सी. जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, डी. बांधवगड व्याघ्र प्रकल्प। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. अनामलाई व्याघ्र प्रकल्प। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। सर्वेक्षण: अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन 2026 हे देशातील वाघांच्या संख्येचा अंदाज घेण्याचे 5व्या टप्प्यातील महत्त्वाचे सर्वेक्षण आहे। स्थान: अनामलाई व्याघ्र प्रकल्प अनामलाई टायगर रिझर्व्ह हा तामिळनाडू राज्यातील कोइंबतूर आणि तिरुपूर जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे। महत्त्व: व्याघ्र गणना दर 4 वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCA द्वारे आयोजित केली जाते। आता पुढील तिसरा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये कोणाची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA च्या महासंचालकपदी DG नियुक्ती करण्यात आली? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. प्रवीण कुमार, बी. राकेश अगरवाल, सी. शत्रुजित सिंग कपूर, डी. मनोज कुमार गुप्ता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. राकेश अगरवाल। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। नियुक्ती: वरिष्ठ IPS अधिकारी राकेश अगरवाल यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कालावधी: त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत म्हणजेच त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत असणार आहे। पार्श्वभूमी: राकेश अगरवाल हे हिमाचल प्रदेश कॅडरचे 1994 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। यापूर्वी ते NIA मध्येच विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते। कोणाची जागा घेतली? त्यांनी सदानंद दाते यांची जागा घेतली आहे, ज्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी करण्यात आली आहे। आता पुढील चौथा प्रश्न बघूया। नुकतेच IDFC फर्स्ट बँकने कोणते प्रीमियम मेटल क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. डायमंड कार्ड, बी. गज, सी. प्लॅटिनम प्लस, डी. सॅफायर कार्ड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. गज। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। लॉन्च: IDFC फर्स्ट बँकेने IDFC फर्स्ट बँक अतिश्रीमंत हाय नेटवर्थ ग्राहकांसाठी गॅज नावाचे सुपर प्रीमियम मेटल क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे। विशेषतः हे कार्ड इन्व्हिटेशन ओनली तत्वावर दिले जाते, म्हणजेच बँक स्वतःहून निवडक ग्राहकांना यासाठी आमंत्रित करते। फायदे: या कार्डमध्ये 0% फॉरेक्स मार्कअप, मोफत एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस, ट्रिप कॅन्सलेशन कव्हर आणि गोल्फ राउंड्स यांसारख्या आलिशान सुविधा मिळतात। इतर कार्ड्स: याच श्रेणीमध्ये बँकेने अश्वा आणि मयुरा ही इतर मेटल क्रेडिट कार्ड्स देखील लॉन्च केली आहेत। आता पुढील पाचवा प्रश्न बघूया। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो विकसित केलेले डस्ट एक्सपेरिमेंट DEX हे उपकरण कोणत्या मिशनशी संबंधित आहे? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. चांद्रयान-3, बी. एक्सपोसॅट, सी. गगनयान, डी. मंगळयान-2। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. एक्सपोसॅट। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। मिशनचे नाव एक्सपोसॅट म्हणजे एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट। हे भारताचे पहिले समर्पित पोलारिमेट्री मिशन आहे। DEX बद्दल: डस्ट एक्सपेरिमेंट -DEX हे उपकरण फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी PRL आणि इस्रोने विकसित केले आहे। उद्देश: अवकाशातील आंतरतारकीय धूळ, इंटरस्टेलर डस्ट आणि सूक्ष्म उल्काकण यांचा अभ्यास करणे हा या उपकरणाचा मुख्य उद्देश आहे। इतर उपकरणे या मिशनमध्ये POLIX पोलारिमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स-रेज आणि XSPECT एक्स-रे स्पेक्ट्रोस्कॉपी अँड टायमिंग ही 2 प्रमुख वैज्ञानिक उपकरणे देखील आहेत। आता पुढील 6वा प्रश्न बघूया। 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या ICC रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने प्रथम स्थान पटकावले आहे?
यासाठी खालील पर्याय आहेत. ए. शुभमन गिल, बी. विराट कोहली, सी. रोहित शर्मा, डी. ऋषभ पंत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. शुभमन गिल. ओडीआय रँकिंग. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. क्रमवारी. भारतीय सलामीवीर शुभमन गिलने एकदिवसीय ओडीआय फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. विक्रम त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकून हे मानाचे स्थान पटकावले. यासह तो आयसीसी वनडे रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडूंपैकी एक ठरला आहे. इतर भारतीय याच क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे देखील पहिल्या 10 खेळाडूंमध्ये समाविष्ट आहेत. फॉर्म 2025-26 मधील सातत्यपूर्ण कामगिरी आणि आशिया चषक तसेच इतर मालिकांमधील धावांच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. आता पुढील 7वा प्रश्न बघूया. नुकतेच प्रकाशित झालेले दी अनफिनिश्ड मिशन हे पुस्तक कोणत्या भारतीय मुत्सद्द्याने डिप्लोमॅट लिहिले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. एस. जयशंकर, बी. शशी थरूर, सी. अरुंधती रॉय, डी. अमर्त्य सेन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. एस. जयशंकर. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. लेखक भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. विषय. या पुस्तकात भारताचे परराष्ट्र धोरण, जागतिक राजकारणातील भारताची भूमिका आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेतील आव्हाने यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. इतर प्रसिद्ध पुस्तके डॉक्टर जयशंकर यांनी यापूर्वी द इंडिया वे स्ट्रॅटेजीज फॉर अन अनसर्टन वर्ल्ड आणि वाय भारत मॅटर्स ही गाजलेली पुस्तके देखील लिहिली आहेत. आता पुढील 8वा प्रश्न बघूया. 16 जानेवारी 2026 रोजी देशातील पहिली एआय संचालित एआय पॉवर्ड रहदारी नियंत्रण यंत्रणा कोणत्या शहरात कार्यान्वित झाली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. बंगळुरू, डी. हैदराबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. बंगळुरू. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तंत्रज्ञान. बंगळुरूमध्ये गुगल आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ही कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आधारित यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. फायदा. ही यंत्रणा रिअल टाइम ट्रॅफिक डेटाचा वापर करून सिग्नलची वेळ स्वतःहून बदलू शकते, ज्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 10% ते 20% पर्यंत कमी होईल. उद्देश. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय शोधणे आणि इंधन बचतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वैशिष्ट्य. ही भारतातील अशा प्रकारची पहिलीच हायटेक यंत्रणा असून यशस्वी प्रयोगानंतर ती इतर मोठ्या शहरांमध्येही राबवण्यात येणार आहे. आता पुढील 9वा प्रश्न बघूया. जानेवारी 16 नॅशनल स्टार्टअप डे निमित्त भारत सरकारने कोणत्या राज्याला बेस्ट परफॉर्मर स्टेटचा बहुमान दिला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. कर्नाटक, डी. केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. गुजरात. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. रँकिंग. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या राज्य स्टार्टअप रँकिंग 2026 मध्ये गुजरातने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. सहविजेते गुजरातसोबतच कर्नाटक आणि केरळ या राज्यांनाही बेस्ट परफॉर्मर, सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य या श्रेणीत स्थान मिळाले आहे. निकष. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल धोरणे, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा या आधारावर ही क्रमवारी ठरवली जाते. विशेष. महाराष्ट्र राज्याचा समावेश टॉप परफॉर्मर्स या श्रेणीत करण्यात आला आहे. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. जगातील पहिले नाणेसंग्रहालय कॉइन म्युझियम 16 जानेवारी 2026 रोजी कोठे पुनरुज्जीवित करून जनतेसाठी खुले करण्यात आले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. नाशिक, बी. अंजनेरी, सी. औरंगाबाद, डी. पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. अंजनेरी, नाशिक जिल्हा. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पुनरुज्जीवन. नाशिकजवळील अंजनेरी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज IIRNS मधील या संग्रहालयाचे नूतनीकरण करून ते 16 जानेवारीला पुन्हा जनतेसाठी खुले करण्यात आले. विशेषतः हे आशियातील अशा प्रकारचे एकमेव आणि जगातील पहिल्या महत्त्वाच्या नाणे संग्रहालयांपैकी एक मानले जाते. साठा. येथे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या भारतीय नाण्यांचा दुर्मिळ संग्रह, साचे, डायस, छायाचित्रे आणि नाण्यांचा इतिहास मांडलेला आहे. महत्त्व. हे संग्रहालय केवळ पर्यटनासाठीच नाही तर इतिहास संशोधकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. आता पुढील 11वा प्रश्न बघूया. मॉडर्न इंडिया न्यू पर्स्पेक्टिव्हज हे जानेवारी 16 रोजी प्रकाशित झालेले पुस्तक कोणाचे आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. डॉक्टर बिबेक देब्रॉय, बी. अरविंद सुब्रमण्यम, सी. रघुराम राजन, डी. शक्तिकांत दास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. डॉक्टर बिबेक देब्रॉय, मरणोत्तर प्रकाशित. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. लेखक. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर बिबेक देब्रॉय यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रकाशन.
या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या निधनानंतर मरणोत्तर 16 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. विषय: या पुस्तकात आधुनिक भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक प्रवासाचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. योगदान: डॉक्टर देब्रॉय हे केवळ अर्थतज्ज्ञ नव्हते, तर त्यांनी महाभारत आणि पुराणांचे इंग्रजीत केलेले भाषांतर देखील जगप्रसिद्ध आहे. आता पुढील 12वा प्रश्न बघूया. जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2026 ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए 5वा, बी 8वा, सी 10वा, डी 15वा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 10वा. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. संस्था हा निर्देशांक आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ITU द्वारे जाहीर केला जातो. भारताची कामगिरी: भारताने सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी झेप घेत जगात 10व्या स्थानावर मजल मारली आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रात भारत 4थ्या क्रमांकावर आहे. श्रेणी: ताज्या अहवालानुसार भारताला टियर 1 म्हणजेच रोल मॉडेलिंग देशांच्या श्रेणीत स्थान मिळाले आहे. भारताने 100 पैकी 98.49% गुण मिळवले आहेत. निकष: हा निर्देशांक प्रामुख्याने 5 स्तंभांवर आधारित असतो. 1. कायदेशीर उपाय, 2. तांत्रिक उपाय, 3. संघटनात्मक उपाय, 4. क्षमता विकास आणि 5. सहकार्य. आता पुढील 13वा प्रश्न बघूया. 16 जानेवारी 2026 रोजी भारतातील पहिले हायड्रोजन इंधन सेल हायड्रोजन फ्युएल सेल केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. हरियाणा, डी. उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र, पुणे. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. स्थान: हे केंद्र महाराष्ट्रातील पुणे येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. सहकार्य: हे केंद्र वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञान: हायड्रोजन इंधन सेल हे शून्य उत्सर्जन झिरो एमिशन तंत्रज्ञान आहे. यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा वापर करून वीज तयार केली जाते आणि उपउत्पादन म्हणून केवळ पाणी बाहेर पडते. महत्त्व: भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत हे एक महत्त्वाचे पाऊल असून प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जेसाठी हे केंद्र मोलाची भूमिका बजावेल. आता पुढील 14वा प्रश्न बघूया. जानेवारी 16 नॅशनल स्टार्टअप डे निमित्त भारताने कोणत्या देशासोबत स्टार्टअप ब्रिज करारावर स्वाक्षरी केली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. इस्रायल, बी. जपान, सी. सिंगापूर, डी. संयुक्त अरब अमिराती UAE. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. संयुक्त अरब अमिराती UAE. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. करार: भारत आणि संयुक्त अरब अमिराती UAE यांनी दोन्ही देशांतील स्टार्टअप परिसंस्थेला जोडण्यासाठी स्टार्टअप ब्रिज करारावर स्वाक्षरी केली आहे. उद्देश: या करारामुळे भारतीय स्टार्टअप्सना मध्य आशियातील बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे होईल आणि दोन्ही देशांमधील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. सहकार्य: हा करार तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त संशोधन आणि उद्योजकांसाठी प्रशिक्षण या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. महत्त्व: 16 जानेवारीच्या राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. जगातील पहिली शाकाहारी वंदे भारत ट्रेन 16 जानेवारी 2026 रोजी कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. दिल्ली ते वाराणसी, बी. नवी दिल्ली ते कटरा, सी. अयोध्या ते जनकपूर, डी. अहमदाबाद ते मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. अयोध्या ते जनकपूर. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. विशेषतः ही जगातील पहिली पूर्णपणे शाकाहारी प्युअर वेज प्रमाणित वंदे भारत ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये केवळ सात्विक आणि शाकाहारी जेवण दिले जाते. मार्ग: ही ट्रेन भारताची आध्यात्मिक नगरी अयोध्या, उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील जनकपूर, माता सीतेचे जन्मस्थान या 2 ऐतिहासिक शहरांना जोडते. पर्यटन: अयोध्येतील राम मंदिर निर्मितीनंतर वाढलेली पर्यटकांची आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने ही विशेष ट्रेन सुरू केली आहे. प्रमाणपत्र: या ट्रेनला सात्विक कौन्सिल ऑफ इंडियाकडून सात्विक प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.